विशाल परदेशी। देशात कोरोनाची धाकता वाढत चालली आहे। उत्तर प्रदेशमध्ये तर कोरोनामुळे जी लोक दगावली आहेत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी कमी पडू लागली आहे। दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्यात। देशात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे। पण असं असतानाही काही ठिकाणी उत्सव आयोजित केले जातात, शाळा सुरू करण्यात आल्या, कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी आंदोलनं केली जातात। कमाल आहे, लोक कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढलाय। देशातील याच सगळ्या परिस्थितीचा वेध घेणार आहोत कोरोना देशभर या खास शो मध्ये। देशावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट गडद झालं। हे कुठल्या आता तज्ञाने सांगायची देखील गरज उरलेली नाही, कारण वास्तविक परिस्थिती समोर आहे, तुम्ही आम्ही भोगतोय। एका पाठोपाठ एक विविध राज्यात कोरोनाचा फैलाव वाढू लागलाय। एकीकडे कोरोना रुग्णांना उपचार मिळणं कठीण झालंय, तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलंय। देशात कोरोनाचं रौद्र रूप। रोज लाखो नव्या रुग्णांची भर। कर्फ्यूतही नागरिकांची प्रचंड गर्दी। कोरोनानं माणसाच्या आयुष्याला अक्षरशः ग्रहण लावलंय। देशात प्रत्येक तासाला 45 जणांचा कोरोनामुळे बळी जातोय। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं भयान वास्तव समोर आलंय। दिल्लीच्या मिगमबोध स्मशानभूमीतलं हे दृश्य त्याची साक्ष देणार आहे। या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची रोज मोठी गर्दी होतीये, कारण देशाच्या राजधानीत प्रत्येक तासाला कोरोनामुळे चौघांचा बळी जातोय। दफनभूमीतही आता जागा कमी पडू लागली आहे। तिकडे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मधील स्मशानभूमीत एकाच वेळी अनेक चिता पेटल्याचं पाहायला मिळतंय, कारण आता उत्तर प्रदेशात सुद्धा कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलंय। बिहारची राजधानी पाटण्यात विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कारासाठी तासनतास वाट पाहावी लागतीये, कारण पाटण्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढली आहे। देशात कोरोनाचा फैलाव वाढण्यामागे बऱ्याच प्रमाणात नागरिकांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं मानलं जातंय। त्यामुळेच देशाच्या राजधानीत आता या अनोख्या यमराजाला रस्त्यावर यावं लागलंय। दिल्ली पुलिस ने दिल्ली की सड़कों पर यमराज और यमदूत उतार दिए। मकसद साफ है कि लोग कोरोना महामारी से डरें और अपने घरों में रहें, बेवजह घरों से ना निकलें, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करें और मास्क लगा के रखें। कालकाजी थाने की पुलिस ने अनूठी पहल करी है और आप देख सकते हैं यहाँ पर यमराज और 2 यमदूत हैं, वो यहाँ पर लोगों को सीधे तौर पर चेतावनी दे रहे हैं, लोगों को जागरूक होने के लिए कह रहे हैं कि अगर मास्क नहीं लगाएंगे, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन नहीं करेंगे तो यमराज के साथ जाना पड़ सकता है। दिल्लीत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि जनतेला सतर्क करण्यासाठी अनोखे यमराज आणि यमदूत रस्त्यावर उतरले। मास्कचा वापर न करणारे तसंच फिजिकल डिस्टेंसिंगचं पालन न करणाऱ्यांना या दोघांनी सावध केलं। कोरोना यमराज के रूप में ही घूम रहा है। अगर आप नियमों का पालन नहीं करेंगे तो आपकी जगह यमलोक में ही होगी। इसलिए ये यमराज का गेटअप लेके हम लोग दिखाना चाह रहे हैं, दर्शाना चाह रहे हैं कि आप लोग अपने घर में रहें। दिल्लीत यमराजानं नागरिकांना कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं। नेहरू प्लेस मार्केट परिसरात ही जनजागृती करण्यात आली। आप जैसा देख सकते हैं कि खुद यमराज यहाँ पे फेस शील्ड लगाकर आए हैं और इनका एक ही मकसद है कि अगर कोई कोरोना का पालन नहीं करेगा तो वो उनको अपने साथ लेके जाएंगे, क्योंकि इसका एक विजुअल इम्पैक्ट पड़ता है। इसलिए इस तरह का हम लोगों ने इन लोगों को हमारे साथ में हमारी टीम में रखा है।
दिल्लीत गेल्या काही दिवसात कोरोनाचा फैलाव प्रचंड वाढलाय. दिल्लीत शुक्रवारपासून वीकेंड कर्फ्यू सुद्धा लागू करण्यात आलाय. या दरम्यान मॉल, जिम, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वीकेंड के ऊपर कर्फ्यू दिल्ली के अंदर लगाया जाएगा. इसका कारण ये है कि लगभग हफ्ते के दौरान, वर्किंग डेज के दौरान आदमी को अपनी कमाई करने के लिए जाना होता है, आदमी को अपने काम पे जाना होता है. लेकिन वीकेंड में अक्सर जो लोग निकलते हैं वो अपने एंटरटेनमेंट के लिए या दूसरी एक्टिविटीज़ के लिए निकलते हैं, जो कि कर्टेल की जा सकती है. दिल्लीत गेल्या 3 आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशाच प्रकारे देशातील इतर राज्यात सुद्धा कोरोनाचा वेगानं फैलाव होतो. मध्य प्रदेशच्या शिवपुरीतील सीसीटीव्हीत कैद झालेला हा प्रकार पाहून कुणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. शिवपुरीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सुरेंद्र शर्मा नावाच्या रुग्णाचा मृत्यू झाला, कारण त्याचा ऑक्सिजन सिलेंडर काढण्यात आला होता. कोविडच्या आयसीयू वॉर्डमधील एका कर्मचाऱ्यानं रात्री सुरेंद्र शर्मांचा ऑक्सिजन सिलेंडर काढला आणि तो दुसऱ्या रुग्णाला लावला. त्यावेळी शर्मा झोपेत होते. ऑक्सिजन काढल्यानं शर्मा यांचा श्वास गुदमरला आणि त्यातच तडफडून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शर्मांच्या मुलानं केलाय. उनका फ़ोन आया मेरे पास सुबह. फ़ोन आने से फ़ोन आया उनका, तो उसके बाद में फिर मैं आया दौड़ते दौड़ते. मैंने ऑक्सीजन लगाई. ऑक्सीजन मैंने उनसे, नर्सों से बोला, डॉक्टरों से, सर ऑक्सीजन लगाइए, ताजी तड़प रहे हैं. नहीं, हम नहीं लगाएंगे. उनने नहीं लगाया, मैंने लगाया और 10-15 मिनट में उनके प्राण निकल गए. सरकारी रुग्णालयातील कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन काढल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारनं चौकशीचे आदेश दिले. ये फुटेज के पहले का क्या दृश्य है, बाद का क्या दृश्य है, ये सब जांच का विषय है. अभी तक वहाँ के जो जिम्मेदार प्रशासकीय अधिकारी हैं उनका ये कहना है कि कहीं भी ऑक्सीजन की कमी नहीं थी, या उस मशीन को के अलावा भी 3 मशीनें और थी जिनसे ऑक्सीजन का सपोर्ट मिल सकता था. इसका मतलब मशीन की भी कोई कमी नहीं थी. इसलिए वहाँ के प्रशासन का कहना है कि ऑक्सीजन सपोर्ट हटाने का कोई प्रश्न ही नहीं. उत्तर प्रदेशातही कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये कोरोनाची स्थिती अतिशय स्फोटक बनली आहे. लखनौमध्ये KGMU हे सर्वात मोठं सरकारी रुग्णालय आहे. इथं उपचारासाठी येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. त्यामुळे अनेक रुग्णांना बेड मिळणं कठीण झालंय. काही रुग्णांनी तर रुग्णवाहिकेतच अखेरचा श्वास घेतल्याचं चित्र आहे. KGMU रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भानु प्रताप नावाच्या व्यक्तीने दिलेली माहिती मन हेलावून टाकणारी आहे. कोरोनामुळे त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झालाय, तर लहान भाऊ कोरोनाशी झुंज देतोय. रुग्णालयात बेड नसल्यानं वेटिंग एरियात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. भाई परसों एक्सपायर कर गए. एक भाई बेड पर पड़ा हुआ है, कोई तो इलाज नहीं हो रहा है हमारे भाई को. मैं APC कार्यालय में तैनात हूँ, कृषि उत्पादन आयुक्त के यहाँ. कोई इलाज नहीं हो रहा है, कोई इलाज नहीं हो रहा है, कोई सुनने वाला नहीं है यहाँ. उत्तर प्रदेश सरकारनं आता कुठं सर्व सरकारी रुग्णालयांना बेडची संख्या वाढवण्याचे आदेश दिलेत. तसंच नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना केल्यात. लखनौच्या महापालिकेनं इथल्या स्मशानभूमीला चहूबाजूंनी पत्र्याचं कंपाऊंड घातलंय. कारण नुकतंच इथं एकाच वेळी अनेक चिता भडकल्याच्या दिसल्या आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावरून प्रश्नांच्या ज्वाळा उठल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी हे स्मशानभूमी पत्र्यानं झाकू लागलंय. खरं तर सरकारनं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेळीच पावलं उचलली असती तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती. सरकार कोणतंही असो, कोरोनाच्या गांभीर्याचा विसर पडल्यानंच देशात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल, बी 100% शुअर.
प्रिया, मराठी मॅट्रिमोनीवर तुम्ही कंट्रोल करू शकता की तुमचं प्रोफाईल कोण पाहू शकतं. मला माहितीये, मातोश्रीनं सांगा. आत्ताच मराठी मॅट्रिमोनी ऍप डाउनलोड करा. टेलिव्हिजन इतिहासात पहिल्यांदाच आपल्या मायबोली मराठी. जसं मातीच्या प्रत्येक कणात एक पर्वत असतो, प्रत्येक बीमध्ये एक जंगल, तसंच प्रत्येक मराठात दडला हाय लाख मराठा. तान्हाजी 23 एप्रिल शुक्रवार दुपारी 12 वाजता स्टार प्रवाहावर. जेव्हा खाज हाताच्याही बाहेर निघून जाते, इजगार्ड कामाला येते. टर्बिनाफिन 4 पट वेगाने इन्फेक्शन दूर करते आणि मेंथॉल थंड हवा देते. इजगार्ड लावा, खाज मिटवा. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जर्म क्लीन. कधी शर्टाला टॉवेल बनताना बघितलं? हे बघा. आणि कधी विचार केला की शॉर्ट्स बनू शकते पोछा? वाह बेटा. आणि हा मोजा वाजवला ना जर्म्सने त्याचा बाजा. जेव्हा कपड्यांमध्ये इतके जर्म्स असतील जमलेले, तेव्हा एकटा डिटर्जंट हलका पडतो. म्हणून नवीन डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर दरवेळी डिटर्जंटच्या सोबत हा करतो जर्म्स पासून संरक्षण आणि देतो संपूर्ण स्वच्छता. डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर, परफेक्ट लॉन्ड्रीची नवी पद्धत. ज्यावेळेस कृषी सेवा केंद्र चालू केलं, त्याच्यानंतर बऱ्याचशा इन्क्वायरी आम्हाला यायला लागल्या की आम्हाला पॅडकॉर्प कंपनीची उपकरणं पाहिजेत. पॅडकॉर्प कंपनीच्या उपकरणांना जर एवढी मागणी असेल शेतकरी वर्गाकडनं, तर काम घ्यायला काय हरकत आहे. असं कोणाला फोर्स करावं लागत नाही की बाबा तू पॅडकॉर्पचंच घे. 1-2 वस्तू ठेवल्या, एक दुसरी कुठली तरी कंपनी ठेवली आणि एक पॅडकॉर्पचं उपकरण त्याच्यासमोर ठेवलं, तर त्याला सांगावं लागत नाही की ही घे. लोक मनाने म्हणतात आम्हाला पॅडकॉर्पचीच उपकरणं द्या. एकही पंप दुरुस्तीसाठी म्हणून माघारी आला नाही. पॅडकॉर्पचं नाव चांगलं असल्यामुळं लोक आम्हाला शोधत येतात. आजच पॅडकॉर्पच्या परिवारात सहभागी व्हा. डीलरशिपसाठी मिस्ड कॉल द्या 18003157 या टोल फ्री नंबरवर. फ्लफी, आम्ही लोक ना कोरोना व्हायरस पासून प्रोटेक्टेड आहोत, कारण की आमच्याकडे मम्मा आहे. घरामध्ये सर्व किती भरोसा करतात माझ्यावर, म्हणून मी नेहमी डेटॉलवर भरोसा केला आहे. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. कोरोनाच्या विरुद्ध माझा भरोशाचा साथी. इंडियाज ट्रस्टेड प्रोटेक्शन फॉर ओव्हर 85 इयर्स. डेटॉल, बी 100% शुअर. मला असं वाटतं ओमकारच्या मनात हा साखरपुडा करायचा नाहीये. ओ बेबी, कुठे आहेस तू? तुला असं वाटायला लागलंय का की ओमकार तुझ्या प्रेमात बिमात पडलाय? तसं असतो तर त्यांनी एंगेजमेंट साठी एवढी घाई केली असती का? त्यांनी होकार दिला असता का एंगेजमेंट साठी? मंगळवार 20 एप्रिल रात्री 8 वाजता झी मराठीवर. ठेवींवर आकर्षक व्याज आणि सुरक्षितता देणारी, तसंच अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिकांना 0.5% व्याज जास्त. 10 लाख सभासदांचा विश्वास. श्री रेणुका माता मल्टीस्टेट. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीव घेणे डास आणि झुरळ. म्हणून मॉर्टिन 2 in 1 जो मारतो दोघांना, जीव घेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. अल्ट्राटेक सिमेंट. ह्याचे अल्ट्राटेक बाइंडिंग पार्टिकल्स विटांपासून शिगांपर्यंत जोडून घराला देतात अजोड मजबूती. पाया रचला, भिंती उभारल्या, छत सजवलं आणि घर बनवलं माझं. मोठमोठ्या ध्येयांना जिवंत करतं अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सिमेंट. जळत्या उन्हाळ्याचा मोसम आला, सावत जळत घामोळ घेऊन आला मोसम थंड थंड डर्मिकूलचा. डर्मिकूल सोबत 55 रुपयाचा डेटॉल कूल साबण फ्री. आई बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. काय झालं बोलू? माझं अनिकेतशी लग्न झालंय. आम्ही एकमेकांशिवाय नाही जगू शकत बाबा. खबरदार, मला बाबा म्हणालीस तर आजपासून आई बाप म्हणून गेलो आम्ही तुझ्यासाठी. बाबा बाबा. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. झी5 ॲप आत्ताच डाउनलोड करा. भक्तीचा महिमा. बाळू मामाच्या नावानं चांग भलं संध्याकाळी 7:30 वाजता आणि जय जय स्वामी समर्थ रात्री 8 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. जर्म्स आणि व्हायरसेस पृष्ठभागांवर अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. म्हणून माझा भरोसा लायझॉल, जो मारतो कोविड-19 पसरवणारा कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदामध्ये आणि 99.9% जर्म्स देखील. म्हणून तर घर बनते सेफ टू टच. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात या शतकातील सर्वात भयंकर महामारीनं देशाला विळखा घातलाय. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरता कोरोना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, पण अनेक शहरात
आजही लोक कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. कोरोना के नाम पर लूट बंद करो. आंध्र प्रदेशात कोरोना काळात उत्सव. दिल्लीत अनेकांना मास्कचा विसर. बिहारमध्ये कोचिंग सेंटर सुरू करण्याचा हट्ट. ऑफिस खुली रहेगी तो कोचिंग भी खुली रहेगी. मंदसौरमध्ये फीसाठी शाळा सुरू. देशामध्ये कोरोनानं कहर केलेला असताना नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा फैलाव आणखीन वाढलेला आहे. मध्य प्रदेश मंदसौर शाळा उघडल्या. देशातील सगळ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला असताना मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये एक शाळा सुरू करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांना कोरोनाचा धोका वाढलेला आहे. कोरोनाचे सगळे नियम पायदळी तुडवून मुलांना शाळेत बोलावण्यात आलंय. इथं फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नव्हतं. तसंच मुलांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षिकेनं सुद्धा मास्क घातलेला नव्हता. याविषयी त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी फार अजब उत्तर दिलंय. मुलं ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष देत नसल्यामुळे शाळा सुरू केल्याचं शिक्षिकेनं सांगितलं. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. तर फी वसूल करण्यासाठी शाळा सुरू करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केलाय. आंध्र प्रदेश कुर्नूल उत्सवासाठी गर्दी. हा आंध्र प्रदेशमधल्या कुर्नूलचा व्हिडिओ आहे. कोरोना काळातला हा व्हिडिओ अक्षरशः धडकी भरवणारा आहे. खरं तर आंध्र प्रदेशात रोज हजारो नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असताना नुकताच उघडी उत्सव साजरा करण्यात आला आणि यासाठी कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आलेले होते. तेलुगू पंचांगानुसार उघडीच्या माध्यमातून नवीन वर्ष साजरं केलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ कुर्नूलमधील कैरुप्पाला गावातला आहे. इथे जवळपास 4000 लोकांनी एकत्र येत एकमेकांवर शेणाचा मारा केला. वीरभद्र स्वामी हे इथलं ग्रामदैवत असून त्यासाठी या अनोख्या उत्सवाचं आयोजन केलं जातं. सध्या कोरोनाच्या काळात अशा प्रकारचा उत्सव कोरोना संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतो. कारण ना इथं कोणी मास्क लावला होता ना फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं होतं. बिहार खगडिया कोचिंग सेंटर सुरू करण्याचा हट्ट. बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढतीये. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाणही वाढलेलं आहे. बिहार सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आता अपुऱ्या पडू लागलेल्या आहेत. त्यामुळेच राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. पण खगडियामध्ये काही कोचिंग सेंटर चालकांनी सेंटर सुरू करण्याचा हट्ट धरला होता. कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडवत या कोचिंग सेंटर चालकांनी आंदोलन सुद्धा केलं. ऑफिस खुली रहेगी तो कोचिंग भी खुली रहेगी. मॉल खुली रहेगी तो कोचिंग भी खुली रहेगी. खरं तर शिक्षण विभागानं सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. पण असं असतानाही 38 कोचिंग सेंटर चालकांनी आंदोलन केलं आणि त्यामुळे प्रशासनाला त्यांच्यावर कारवाईही करावी लागली. दिल्ली आनंद विहार प्रवाशांना मास्कचा विसर. दिल्लीमध्ये कोरोनाचा वेगानं प्रसार होत असतानाही अनेकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं चित्र आहे. आनंद विहार रेल्वे स्टेशन परिसरात हमाल, स्टॉलधारक, रिक्षाचालक, प्रवासी विना मास्क फिरत असल्याचं बघायला मिळालं. दिल्लीच्या आनंद रेल्वे स्टेशन परिसरात ठिकठिकाणी हेच दृश्य बघायला मिळालं. खरं तर रेल्वे स्टेशन परिसरात सतत कोरोना प्रतिबंधक नियमांची आठवण करून देणारी उद्घोषणा केली जात होती. पण आजही अनेकांना त्याची बिलकुल फिकीर नाही. ठाणे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई. तर इकडे ठाण्यातही विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात आता धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. सरकार, प्रशासन आणि डॉक्टरांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. पण अनेकांना त्याचं गांभीर्यच दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा नागरिकांच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय.
पण जोपर्यंत लोक कोरोना नियमांचं काटेकोर पालन करत नाहीत, तसंच विनाकारण घराबाहेर फिरणं थांबवत नाहीत, तोपर्यंत कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटणार नाही. न्यूज 18 लोकमत. कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रींचं पालन हाच त्यावरचा म्हणजे त्यावरती नियंत्रण मिळवण्याचा एक उपाय म्हणून अर्थात जाता जाता आपल्या सगळ्यांना आवाहन, विनंती, हक्काने सांगा. मास्कचा वापर करा, गर्दीत जाणं टाळा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, तरच हे सगळं नियंत्रणात येऊ शकेल. नाहीतर येणारं चित्र भीषण असू शकतं. सावध. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.